नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत 7 टॉपिक आपण पूर्णपणे अभ्यासलेले। 8वा टॉपिक अभ्यासतोय, अनसॉल्व प्रॉब्लेमचा अभ्यास करतोय। आत्तापर्यंत 4 अनसॉल्व प्रॉब्लेम सॉल्व सगळे संपलेले आहेत। आपले सॉल्व प्रॉब्लेमचा पूर्णपणे अभ्यास केलेला। आता हे टॉपिक 7 टॉपिक 8 चे सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेल्या आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा चॅनलला देखील अवेलेबल आहेत, तिथे देखील तुम्ही जाऊन बघू शकता। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करूया। सुचेता कंपनी लिमिटेड इश्यू 20 लाख न्यू कॅपिटल। बघा आता त्यांनी काय केलेलं आहे की 20 लाख रुपीज म्हणजे 20 लाख रुपये त्यांना कॅपिटल गरजेचं आहे, न्यू कॅपिटल नवीन कॅपिटल, डिवायडेड इंटू 100 इक्विटी शेअर। बघा आता डिवायडेड इंटू ₹100 इक्विटी शेअर म्हणजे आता नंबर ऑफ शेअर किती ते त्यांनी सांगितले नाहीत की 20 लाख रुपये कॅपिटल आहे आणि मग त्यांनी काय केलंय की 100 रुपयाचा एक शेअर ठरवलेला आहे 20 लाख। म्हणजे आता जर आपण काय केलं की 20 लाख मधले 2 शून्य जर गायब केले आपण, म्हणजे थोडक्यात काय की आपण नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी 20 लाख डिवायडेड 100 जर केले तर हा झिरो कॅन्सल होईल। म्हणजेच तुमचं काय होणार आहे 20,000 नंबर ऑफ शेअर्स असतील, म्हणजे इक्विटी शेअर्स किती असणार आहेत 20,000 इक्विटी शेअर्स असणार आहेत। एका शेअर्सची किंमत 100 रुपये। अशा पद्धतीने ते काय करणार आहेत की 20 लाख रुपये कॅपिटल जमावणार आहे, असं त्याचा अर्थ होतो। ॲट प्रीमियम ऑफ ₹20 पर शेअर। आता बघा 100 रुपयाला एक शेअर विकणार आहेत, हे तर ठीक आहे, पण प्रत्येक शेअरवर 20 रुपये प्रीमियम सुद्धा असणार आहे। आणि पेएबल ॲज, बघा आता पेएबल कसं असणार आहे ₹10 ऑन ॲप्लिकेशनच्या वेळेस 10 रुपये, ₹40 ऑन अलॉटमेंट अँड ₹10 प्रीमियम, म्हणजे 40 रुपये अलॉटमेंटच्या वेळेस आहेत आणि 10 रुपये प्रीमियम आहेत, म्हणजे थोडक्यात 40 प्लस 10 असे टोटल 50 रुपये अलॉटमेंटच्या वेळेस घेणार, बरोबर। अँड ₹50 ऑन फायनल कॉल, म्हणजे फायनल कॉलचे 50 आणि प्लस 10 म्हणजे टोटल 50 प्लस 10 असे 60 रुपये फायनल कॉलचे घेणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या हे 60 50 110 आणि ॲप्लिकेशनच्या वेळेसचे 10 असे टोटल 120, म्हणजे 100चा शेअर प्लस 20 रुपये वरचे म्हणजे टोटल 120 रुपये ते अशा पद्धतीने घेणार आहेत। त्यांनी पुढे जाऊन सांगितले की द इश्यू वॉज ओव्हर सबस्क्राईब, म्हणजे जे शेअर विकायला काढले 20,000, बघा 20,000 शेअर विकायला काढलेले आहेत त्यांनी, ते ओव्हर सबस्क्राईब्ड सांगतात किती, बघा 26,000 इक्विटी शेअर्स आहेत, म्हणजे 26,000 ॲप्लिकेशन आलेले आहेत। द ॲप्लिकंट म्हणजे ज्यांनी शेअर अप्लाय केलेला आहे त्यांना ॲप्लिकंट म्हणणार, शेअरसाठी अप्लाय केलेल्या लोकांना ॲप्लिकंट म्हणणार। ऑन 2,000 शेअर्स म्हणजे 2,000 शेअर्स जे ॲप्लिकंट असणार आहेत। सेंड लेटर ऑफ रिग्रेट, म्हणजे त्यांचे शेअर रिग्रेट म्हणजेच काय, त्यांना दिलगिरी पत्र पाठवले, तुम्हाला आम्ही शेअर देऊ शकत नाही, म्हणजे 2,000 शेअर जे आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत। काय केलेले आहेत रिजेक्ट। रिग्रेट लेटर म्हणजेच दिलगिरी पत्र म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर देऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला शेअर आम्ही देणार नाही, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट आहे। अँड देअर ॲप्लिकेशन मनी वॉज रिफंड, आणि त्यांचे पैसे आपण रिफंड केलेत। किती शेअर होल्डरचे, किती ॲप्लिकंटचे 2,000 ॲप्लिकंटचे। रिमेनिंग ॲप्लिकेशन म्हणजे बघा आता टोटल आपण 20,000 विकायला काढले, इथपर्यंत तर स्टोरी क्लिअर आहे। ॲप्लिकेशन आले 26,000 रुपये, बरोबर। या 26,000तल्या 2,000 व्यक्तींना आपण शेअर्स देणार नाही, म्हणजे किती एक्स्ट्रा आले सर 6,000 एक्स्ट्रा आले। 6,000तल्या 2,000ला तर शेअर देत नाही, 6 मधनं 2 गेले, राहिले किती 4,000। तर या 4,000चं त्यांनी काय केलं रिमेनिंग ॲप्लिकेशन, म्हणजे राहिलेले हे 4,000 जे ॲप्लिकंट आहेत, तर रिमेनिंग ॲप्लिकंट वेअर अलॉटेड म्हणजे त्यांना शेअर दिले ऑन प्रो डाटा बेसिस, म्हणजे यांनी 2 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल त्यांना आपण 1 शेअर दिला। ऑल मनी ड्यू ऑन अलॉटमेंट फायनल कॉल वॉज ड्यूली रिसिव्ड, आणि सगळे पैसे रिसिव्ड झालेले आहेत। तर चला सॉल्व करूया। फर्स्टली आपल्याला काय झालेले आहेत 26,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, म्हणजे 26,000 ॲप्लिकेशनचे पैसे भेटणार आहेत। मग आपण ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री करूया। बघा ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड पैसे बँकेत येतात, बँक अकाउंट डेबिट, आपल्याला किती शेअरचे पैसे भेटणार आहेत 26,000 शेअर्स, 26,000 गुणुले आपण 10 रुपये मागवणार आहोत, तर आपल्याला किती भेटतील 2,60,000 रुपये भेटतील। 2,60,000 डेबिट, 2,60,000 क्रेडिट।
बघा इक्विटी बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 26,000 गुणिले 10 2,60,000 2,60,000 इक्विटी शेअर ऍप्लिकेशनला. आणि नंबर 2 ची एंट्री काय करावं लागेल, आलेले पैसे आपल्याला काय करायचे रिफंड करायचे आणि प्रो राटा ह्यांनी पण डिवाइड करायचे आहेत. तर आपण नंबर 2 ची एंट्री काय करूया की इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन डेबिट किती आले सर 2,60,000 आले, 2,60,000 लिहिले डेबिटला. टू इक्विटी शेअर कॅपिटल, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा आता इक्विटी शेअर आपण 20,000च विकायला काढले होते, 20,000 वर आपण 10 रुपये याप्रमाणे सर 2 लाख शेअर, 2 लाखच फक्त इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार, मग 2 लाख रुपये लिहिले. राहिलेले 60,000 रिफंड करायचे. कसे बघ राहिलेल्यांचं काय करायचं ते सांगतो. तर टू बँक अकाउंट, बँक अकाउंटला आपण रिफंड करतोय, टू बँक अकाउंट किती शेअर्स रिफंड करतोय सर 2,000 शेअर्सचे 10 रुपये याप्रमाणे रिफंड करतोय. मग 2,000 गुणिले 10 जर केले तर 20,000 शेअर्स 20,000 रुपये आपण रिफंड करतो. आणि राहिलेले काय करतोय आपण ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट प्रो राटा बेसिस मध्ये, म्हणून त्याला म्हणू आपण टू इक्विटी शेअर अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट करतोय म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता हे ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट हे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, त्यामुळे मी इथं सांगत बसणार नाही. ठीक आहे, पुढच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आत्ताच आपण घेऊन ठेवलेले आहेत, त्याला ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट. पुढची इन्स्टॉलमेंट म्हणजे अलॉटमेंटची किती शेअर्सचे 4,000 शेअर्सचे 10 रुपये याप्रमाणे टोटल 40,000 रुपये. तर ही झाली आपली ट्रान्सफरची एंट्री. आणि याला नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, सॉरी रिसिव्ड नका म्हणू, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल, इथं इक्विटी शेअर म्हणा, टू इक्विटी शेअर कॅपिटल अँड एक्सेस ऍप्लिकेशन मनी रिफंडेड अँड ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट. आता रिफंडेड अँड ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट का लिहिलं, कारण की 20,000 आपण रिफंड केले आणि 40,000 ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट आहेत, म्हणून रिफंडेड अँड ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट असं म्हटलेलं आहे. ही महत्वाची एंट्री होती. जर आपल्याला 2 नंबरच्या एंट्रीमध्ये चेंज झाला तर याच्या व्यतिरिक्त काय असं चेंज येणार नाही, वेगळं काय विचारतील तर एवढंच विचारतील, याच्या व्यतिरिक्त विचारणार नाही आहे. ही झाली आपली 2 नंबरची एंट्री. आता 3 नंबरचे आपल्याला अलॉटमेंटचे पैसे मागवायचे, मग आपण अलॉटमेंटचे पैसे मागवणार. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देतो आपण डेबिट. म्हणजेच आपली तिसरी इन्स्टॉलमेंट बघा काय आहे सर, अलॉटमेंट आहे, 40 रुपये अलॉटमेंटचे आणि 10 रुपये प्रीमियमचे. प्रीमियम आपला इन्कम, इन्कमचा बॅलन्स असतो क्रेडिट. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार आपण डेबिट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. बघा टोटल आपण किती मागवणार आहोत, 20,000 शेअर्स आपण देणार आहोत. आणि टोटल बघा या ठिकाणी काय हे 40 आणि हे 10 50 रुपये मागवणार आहोत, म्हणून मी 20,000 गुणिले 50 20 5 100 म्हणजेच या ठिकाणी आपण 10 लाख रुपये मागवणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता बघा कॅपिटल बघा 20,000 शेअर्स आहेत आणि कॅपिटलचे 40 रुपयेच मागवते, 10 रुपये प्रीमियमचे, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत 8 लाख रुपये कॅपिटलला दाखवणार इक्विटी शेअर कॅपिटल. आणि प्रीमियमचे आहेत म्हणून टू इक्विटी शेअर प्रीमियम, 10 रुपये प्रीमियमचे म्हणून टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. बघा 20,000 शेअर्सवर आपल्याला 10 रुपये प्रीमियम म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 लाख रुपये प्रीमियमचे होणार आहेत. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड, आपलं ड्यू असं म्हणा, ड्यू विथ प्रीमियम. झाली. आता पैसे आपण मागवल्यानंतर भेटणार आहेत, कुणीही पैसे बुडवलेले नाही आहेत. आपली 4 नंबरची एंट्री बँक अकाउंट डेबिट. बघा सगळे पैसे भेटणार आहेत, पण भेटताना आपल्याला ऑलरेडी एक्स्ट्रा मध्ये या ठिकाणी बघा हे जे 40,000 अलॉटमेंटचे भेटले होते, बघा इथं अलॉटमेंटच्या वेळेस बघा इक्विटी शेअर अलॉटमेंटला इथं क्रेडिट आहे ना, हे पैसे 40,000 ऑलरेडी भेटले होते. किती भेटायचे आपल्याला 10 लाख, 10 लाखातले 40,000 ऑलरेडी भेटलेत. कुठे भेटलेत सर, इथं भेटलेले आहेत बघा हे. मग हे आता परत घेणं आपण गरजेचं काय, ते ॲडव्हान्समध्येच आपण घेऊन ठेवलेले आहेत. मग ते भेटणार नाही, तेवढे आपल्याला देणार नाहीत, आपण त्यांना मागणार नाही ते 40,000. म्हणजे 10 लाखातले 40,000 भेटलेले आहेत, तर भेटतील किती 9,60,000 रुपये. आणि टू कशाचे पैसे होते हे, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट लिहिणार 9,60,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. झाली आपली
2 नंबरची इन्स्टॉलमेंट की ज्याच्यामध्ये आपण अलॉटमेंटचे पैसे घेतले, त्याच्या दोन्ही जनरल एंट्री केल्या. आता लास्ट इन्स्टॉलमेंट आहे फायनल कॉल, आणि फायनल कॉलच्या वेळेस त्यांनी बघा या ठिकाणी फायनल कॉलला ते 50 आणि 10 रुपये प्रीमियमचे मागवतात. मग आपण काय करणार, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे नंबर 5 ची एंट्री, त्या इन्स्टॉलमेंटला देणार डेबिट. म्हणून लिहायचं इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. बघा आता काय करतो आपण, 20,000 शेअरवर फायनल कॉलचे बघा 50 आणि ते 10 60 रुपये मागवते. म्हणजे आपल्याला टोटल किती मागवावं लागणार आहेत, 12 लाख रुपये मागवावे लागणार आहेत. मग इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 12 लाख लिहिलं आपण. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा आता इक्विटी शेअर कॅपिटल किती, 20,000 शेअर्सवर आपण 50 रुपये याप्रमाणे मागवतो, तर ते आपण लिहिणार या ठिकाणी 10 लाख रुपये. आणि प्रीमियम आहे 10 रुपये, म्हणून टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. प्रीमियमला बघा या ठिकाणी 20,000 शेअर्सवर आपण 10 रुपये प्रीमियम घेतोय. म्हणजेच थोडक्यात काय केलं आपण, 20,000 गुणिले 10 2 लाख रुपये प्रीमियम. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड विथ प्रीमियम. अशा पद्धतीने आपण ही जी एंट्री होती ती एंट्री केलेली आहे. आणि नंबर लास्ट 6 नंबरची एंट्री असणार आहे, पैसे सगळे भेटणार आहेत बँक अकाउंट डेबिट. सगळे पैसे भेटणार आहेत 12 लाख रुपये, म्हणून 12 लाख रुपये. 2 इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट, अमाऊंट लिहिणार ₹12 लाख 12 लाख. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड विथ प्रीमियम. अशा पद्धतीने आपण काय केलं, लास्ट एंट्री म्हणजे लास्ट जी इन्स्टॉलमेंट होती त्याच्या देखील एंट्री केलेले आहेत, आणि हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार. एक्झाम्पल जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.